सिंगल या ठिकाणी रोटेट होते. फायनलची मॅच या ठिकाणी झाली सुरुवात. 2 षटकाचा सामना. पहिला चेंडू आणि पहिली धाव फलकावरती लागली गेलेत. तकदीर आणि संदेशची सलामीची जोडी मैदानावरती पाहिली गेली. सिंगल आपण पाहतोय. 2 षटकांची मॅच. पहिला चेंडू 1 धाव. दुसरा चेंडू अक्षय गावडेचा. इथे लेग स्टंपला चेंडू होता. खराब चेंडू विरकावला ती बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये. चेंडू पोहोचला सीमा रेषा पलीकडे. 6 धावांसाठी फायनलच्या या मॅचचा पहिल्या इनिंगचा पहिला धूम धडाका षटकार. साहिल चला चला फायनलची मॅच आहे साहिल. थोडासा होऊन जातो धूम धडाका. दादांचा गाणी आपल्याला या ठिकाणी वाजवायचंय. चला बॉल द्या. ऋतिक चेंडू पोचवा मैदानात. पहिला चेंडू आणि पहिला चेंडूची सिंगल. त्यानंतर पाहिला संदेश गोंधळीचा षटकार. 2 चेंडू आणि 7 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. इथे लेग स्टंपला चेंडू. पुन्हा एकदा खराब चेंडू. शतरक्ष त्या ठिकाणी तैनात. इथे कोणत्या प्रकारची चुकीनी फलंदाज बाद. संदेश गोंधळीच्या पारीचा अंत झटका क्रमांक पहिला दिला गेलाय. ठोक डीजे. थँक्यू जी मास्टर. आपण पाहतो चार्ज झालाय संघ आणि जो चार्ज आपण पाहतो कितपर्यंत टिकेल. इथे पहिला चेंडू सिंगल. त्यानंतर षटकार. त्यानंतर टिक फॉर टॅग. तसे उत्तर. षटकार या ठिकाणी आला. चौथा चेंडू. लेग स्टंपला पुन्हा एकदा चेंडू फ्लिक केला. चेंडूला शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. डीप मिड विकेट रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल. शतरक्षकाने चेंडू उचलला. 4 चेंडू झालेत. धावसंख्या स्कोर कडे 8. हलक्या हाताने टच केला चेंडूला. कव्हर पॉईंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल. सिंगल या ठिकाणी घेण्यात आले. सिंगलने स्कोर का 9. चांगली गोलंदाजी अक्षय गावडेची आपण या ठिकाणी पाहतो. आत्तापर्यंत पाहिलं गेलं. एक बिग फ्लॅश षटकार जरूर आला. इथे पाहतोय चांगला चेंडू. परफेक्ट यॉर्कर. दांडी 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 गुल. फलंदाज बाद. फर्निचर डिस्ट्रॉय. डिस्क्याव. थँक्यू टीचर मास्टर. शेवटच्या चेंडूवरती अक्षय गावडेने मिळवला महत्वाचा विकेट. 2 झटके दिले गेलेत. नवीन फलंदाज शिवम पाटीलला आपण पाहतोय. 6 चेंडू 9 धावा झाल्यात. 2 विकेट प्राप्त झाले.
अनेक रेकॉर्ड असतात दामस संघाकडून, पण काही गेल्या टुर्नामेंटमध्ये रेकॉर्ड झालाय. दामसच्या मैदानावरती गेल्या टुर्नामेंटमध्ये रेकॉर्ड झाला. वसीम फायर बैलाचे मालक, त्यांनी टाकलेले ते 15 चेंडू, 9 चेंडू ते वाईट चेंडू होते. मोहसिन फायर बैलाचे मालक दामस संघाकडून केला होता. 15 चेंडू फेकले होते, 9 वाईट होते त्यामध्ये, आणि तो रेकॉर्ड झाला त्या मैदानावरती तेवढे चेंडू टाकण्याचा. गोलंदाज सज्ज होतोय. दुसरं षटक आपण पाहतोय. मयुरेशचा पहिला चेंडू इथे पाहतोय. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात. इथे जेल ड्रॉप रोशन होता, चुकी केले. 2 धावा दरम्यान आपण पाहतोय. बराच काल चेंडू हवेमध्ये होता. रोशन चेंडू खाली आला होता, तिथेच चुकी करण्यात आली. रोशन कडून झाली चुकी. 2 धावा, धावसंख्या 11. विकेटची संधी होती. चांगला चेंडू होता या ठिकाणी मयुरेशचा. पुन्हा एकदा मयुरेश तयार. इथे रिवासाठी दूधारी तलवार. चेंडूवरती वार, चेंडू होतोय फरार. रस मिळती 4. इथे आला चौकार. होऊन दे दे. चौकारच्या सहाय्याने स्कोरकडे आपण पाहतो 15 या आकड्यावरती. तो जो झेल झाला असता तर हा चौकार वाचला असता. तकदीरने साथ दिले. किस्मत साथ दे, कुछ भी हो सकता है, हे दाखवत असताना चांगली फटकेबाजी. इथे लेग स्टॅम्पला चेंडू. पुन्हा एकदा फाईन रिझर मध्ये जागा बनवली, रूम बनवला. चेंडू पाठवला फाईन रिझर मध्ये सीमारेषे पलीकडे. 4 धावेंसाठी येतोय चौकार. थँक्यू जी मास्टर, धन्यवाद दिजे मास्टर. 2 चौकार बॅक टू बॅक पाहिले गेले. पहिली दुहेरी. आत्तापर्यंत या षटकामध्ये 3 चेंडू 10 धावा खर्च केल्यात. इथे तकदीरला दिलेला 7, आणि त्यानंतर त्याच्या बॅटमधून येतो अग्रेसर होणारा बेहतरीन हा यूज हँड्स द ब्युटिफुल सिक्सर. षटकार. थँक्यू. आपण नेहमीच बोलतो अजय सर, आपला फेमस होता. आपण नेहमीच बोलायचो क्षेत्ररक्षण करील खराब तर रात्री स्वप्न अशोक शराफ. आता अशोक शराफ नाही तर तकदीर स्वप्नामध्ये येईल. त्याला दिलेली संधी आणि त्या संधीचं केलेलं सोनं. पुन्हा एकदा चेंडू लॉंग स्टॉप रिझर्वमध्ये सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 4. इथे आला चौकार. चौकारच्या सहाय्याने पाहतो 5 चेंडू झाले. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 29 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू. पहिल्या षटकावरती 9 होत्या अजय सर. तिथे जर तो विकेट आला असता तर कुठे धावांना आकार आपण पाहतो. विकेट गमावल्यानंतर जी कॅच सोडल्यानंतर आपण पाहतो 20 धावा कुठल्यात 5 चेंडूमध्ये. शेवटचा चेंडू डीप मिड विकेट रिझर्वमध्ये. चेंडू ट्रॅव्हल होतोय. गॅप मधून चेंडू निघाला. दन 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 करत सीमारेषे पलीकडे. 4 धावेसाठी आला हा तकदीरचा हा चौकार. बघा, तकदीरला जीवदान भेटलं. त्यानंतर तकदीरने 24 धावा पटकवल्यात 6 चेंडूमध्ये. धावसंख्या 33. 34 धावांची गरज आहे विजयासाठी त्या अरवल संघाला.